नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, मी आता वर्सोव्याला जातोय. तुम्हाला पण माहिती आहे, गायत्रीचे मम्मी पप्पा ते आलेत, म्हणजे माझे सासू सासरे ते आलेत मुंबईला. आणि मामा ते पहिल्यांदाच मुंबईला आलेत मित्रांनो. म्हणजे आमच्या लग्नाला आता 4 वर्ष होत आले, तर आता पहिल्यांदा आलेत ते मामा ते इथं मुंबईमध्ये. तर ते काही जास्त दिवस पण राहणार नाही आहेत, त्यांना लवकरात लवकर पण जायचं आहे गावी. तर चला म्हटलं आता वर्सोव्याला जातोय, कारण की मडमध्ये कपडे वगैरे नाही भेटत मित्रांनो. तर त्यांना ड्रेस वगैरे घेण्यासाठी मी इथं वर्सोव्याला जातोय. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ही आपली मड जेटी आता बरीच डेव्हलप झाली आहे. मड जेटी आता मागेच काहीतरी 1-1.5 महिन्यापूर्वी उद्घाटन वगैरे झालं, सर्वांसाठी खुली झाली आता ही मड जेटी. चला तर मला आता त्या गल्लीने आता इथं तरी खाऊ गल्ली तुम्हाला पण माहिती जे एवढं आहे, ते दिवसा व्हिडिओ काढते म्हणून तर वेगळं वेगळं दिसते ही गल्ली, आणि रात्रीच्या वेळी वेगळे दिसते. चला तर आता मला या गल्लीतनंच जायचं आहे आपल्याला. तुम्हाला ते मंदिर वगैरे ते पण दाखवतो, कारण की त्या मामीन ते पण जास्त दिवस राहणार नाही. त्यांना मुंबई फिरायला पण कुठे घेऊन जाणार नाही मित्रांनो मी, कारण की ते बोलत आहेत की आम्हाला काही करून रविवारी जायचं तर जायचं जे. म्हटलं तुम्ही एवढी घाई करून कसं काय आलेत, म्हटलं यायचं तर थोडे 8-10 दिवसासाठी तरी यायचं ना. शनिवारी आलेत आणि रविवारी लगेच जायला म्हणतात. ठीक आहे, तो पार्ट वेगळा झाला मित्रांनो. चला आता इंगळादेवी मातेचं तुम्ही सर्वांनी दर्शन घेऊन घ्या मित्रांनो. आता मला जायचं आहे कपड्यांच्या दुकानात, जायचं आहे. काय नाही, तर बाजूलाच म्हणजे कपड्यांचं दुकान आहे. त्या कपड्यांच्या दुकानात जातो मी आता, आणि तुम्हाला ते कपडे पण दाखवतो, कुठल्या प्रकारे कपडे घेतो आहे काय नाही. ते ड्रेस वगैरे तुम्हाला दाखवतो. हे बघा, या दुकानात आलो आहे मी आता. म्हणजे कसं माझा रोजचा रस्ता आहे, म्हणून मला माहिती आहे की इथं कपडे वगैरे भेटतात असं. तर चला म्हटलं, इथं हे ड्रेस पीस वगैरे बघून घेतलेत, म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीच्या. तर मित्रांनो, असं नाही की एकदम लो क्वालिटी वगैरे, तसं काहीच नाही. हे बघा, तुम्ही समोर प्रत्यक्ष बघू शकतात, एकदम चांगल्या क्वालिटीचे त्यांनी कपडे वगैरे दाखवलेत. मला खूपच आवडलेत. पहिलेच त्यांनी जे ड्रेस पीस वगैरे काढलेत ना, तेच खूप आवडून गेलेत मला. म्हटलं ठीक आहे, चला आता ते पॅन्ट वगैरे, म्हणजे कलर पण मला खूप आवडला आहे पॅन्टीवरती. त्यांना म्हटलं शर्ट एकदम व्यवस्थित दाखवा, म्हटलं त्याच्यावरती मॅचिंग होईल असं. त्यांनीच मॅचिंग वगैरे करून दिली, आणि पूर्ण एक शर्ट पीस बसेल वगैरे असं त्यांनी माप वगैरे घेऊन ते कपडा वगैरे कट करून दिला त्यांनी. म्हणजे खूपच भारी कपडा, एकदम स्मूथ वाटत होता मित्रांनो. खूप म्हणजे खूपच भारी ड्रेस वाटत होता मला. चला तर माझे आपला ते कपडे वगैरे आता घेऊन झाले, त्यांना पैसे वगैरे देऊन दिलेत. आता तुम्हाला पण दाखवतो, हे बघा पिशवीमध्ये आपला ड्रेस वगैरे घेऊन झाले, कारण की ते मामान ते पहिल्यांदा आले. तर जाऊया, चला आता घरी जाऊया. चला मित्रांनो, डाळ भात आणि तिखट भाजी काय बनवली गायत्री? वांगे बटाट्याची भाजी. ते बघा मस्त इथं डाळ भात वगैरे. कुठं आहेत? हे बघा, डाळ भात, वांगे बटाटे भाजी, चपाती. तेच मित्रांनो, आता मामा मामी ते जात आहेत, म्हणजे 2:30 वाजता ट्रेन आहे त्यांना सुरत जाण्यासाठी. त्यांना बोललो, म्हटलं राहून जा, म्हटलं 1-2 दिवस अजून. पण त्या मामा त्यांना सुट्टी पण नाही, ऑफिसला पण जायचं आहे त्यांना, त्याच्यासाठी ते घाई करतायत. मग अजून मुंबई फिरले नाहीत, काही नाही. त्यांना म्हटलं येऊन जा परत ऑगस्ट महिन्यात. हा मामी, ऑगस्ट महिन्यात येऊन जा परत. हा, गायत्रीला घ्यायला येणार ना, तेव्हा येऊन जा परत, मग तेव्हा जाऊ मुंबई फिरायला. तुम्ही काही एकच रात्र राहिलेत फक्त. त्रिशू इकडं, त्रिशू. चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतोय. हा या, मामीन ते बोलत आहेत सर्वांना या म्हणे, सर्वांनी जेवण करायला या सर्वांनी जेवणाला. गायत्री, तू सेम मामी त्यांच्यासारखी दिसते तू. हा नाही, मामा त्यांच्यासारखा चेहरा नाही दिसत आहे तुझा, मामी त्यांच्यासारखा चेहरा दिसतोय तुझा. हा हा, तेव्हा मामान त्यांचा चेहरा बघ, मामान त्यांच्यासारखी चेहरा दिसतो तुझा पण. हा सेम ना. जाऊ दे ना तिला इकडं. चला करा मामा, जेवणाला सुरुवात करा. चालेल, चला मित्रांनो, जेवण वगैरे करून घेतोय, कारण की आता जायचं पण आम्हाला 12 वाजता निघायला लागेल इथून. तेव्हा 2:30 वाजता, म्हणजे आम्हाला इथून मडवरनं बोरिवली जायला 1 तास लागतो. नाही, ती करेल, ती जेवण नंतर करून गेलं. हा चला या जेवणाला सर्वांनी. चला इथं ते बहिणीकडे आलो. हे बहिणी ते पण मामान त्यांना, म्हणजे परंपराच असते मित्रांनो, ते द्यायलाच लागते ते. चला आता ड्रेस वगैरे मामान त्यांना दिलेत, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचंच घर आहे. सांगा तसं नसतं मामा, ते द्यायलाच लागतं ते. हा घेते. बॅगेत ठेवून घ्या मामा, बॅगेत ठेवून घ्या ना ते.
घे बॅगेत ठेवून घ्या ते. चला आता आपल्याला लवकर जायला लागेल. हे गायत्री तू थांबते इथं का चर्चकडे येतेस? हा चला चर्च दे गायत्री शिव. मग तुला काय चल गायत्री तयारी कर, पटकन जायचंय ना. गायत्री तू कर ना पटकन, 12 वाजून गेलेत ना. तू पण जाते का सुरतला? मग जा ना तू पण. मी तर सांग हा मग हा ना. तू आता रक्षाबंधनला जाणारच आहेस ना? हा कपडे नाही घेऊन गेली ना, अशी पण गेली ना तरी चालेल. हा का? मला काय कपड्यांची बॅगची गरज नाही. सुरतला भरपूर कपडे आहेत. हा मग ते बोलतात ना मोर काय पुन्हा ये काय बोलतात माहेर घर आहे नाही. हा हा मला ते जसं माहेर घर आहे कपड्याचं बदलाचं. चला मामा ते किती वर्षानंतर आले होते गायत्री? 3 वर्षानंतर मामा ते आमच्याकडे आले होते मित्रांनो. ते तुम्ही बघितलंच, आम्ही दुकानात ते ड्रेस पीस वगैरे घ्यायला गेलो होते. तुम्ही सर्व बघितलंच. ते काय घेतच नव्हते मामा ते ड्रेस पीस वगैरे. मी बघा तिथं बॅगेमध्ये ठेवून दिला त्यांचा ड्रेस पीस. ते घेतच नव्हते माझ्याकडनं. ते बोलते नाही म्हणे घरच्या माणसांना कोण ड्रेस पीस वगैरे घेतं का? नाहीच घेत होते ते. इथं बॅगेमध्ये ठेवून दिला आता ड्रेस पीस वगैरे. कसं मित्रांनो बरोबर वाटत नाही, बरोबर की नाही, एवढ्या वर्षानंतर आलेत तर चला म्हटलं मामा त्यांना ड्रेस पीस वगैरे घेऊन देऊया म्हटलं. तुझ्या हाताने द्यायचा ना गायत्री? हा हा का? मग पोरगीचं कर्तव्य काय आहे? हा का? अच्छा बाबांना नाही. हा हा चला मित्रांनो आता लेट होत आहे, आम्हाला पण निघतोय आता आम्ही, कारण की 2:45-2:30ला ट्रेन आहे आमची. ती कर्णावती का सूर्यनगरी एक्सप्रेस आहे, त्या ट्रेनने जायचं. इकडे मोठी बहीण पण येऊन गेली माझी. ते रात्रीचे काय भांडे जमा असतील ते पण घेऊन आले बघा बहीण. ते बिर्याणी बनवली होती ना, ते बिर्याणीचे भांडे घेऊन आले ताई. चालेल मित्रांनो चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता कधी येणार मामा? आता ऑगस्टमध्ये? अच्छा ऑगस्टमध्ये येणार आहेत मामा ते आता. तेव्हा आम्ही मुंबई फिरायला जाणार आहेत मित्रांनो, कारण की आलेत शनिवारच्या रात्री आलेत आणि आज लगेच जात आहेत. तर म्हटलं आता त्यांना बोललो राहून जा म्हटलं 1-2 दिवस, तर ते ऐकतच नाही येत. नाही जायचंय म्हटलं ठीक आहे चला नेक्स्ट टायमाला आलेत ना तर आपण नक्की जाऊया म्हटलं मुंबई फिरायला. चालेल मित्रांनो चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओला. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो चला बाय बाय.